विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर आपल्यासोबत सध्या आहेत. तुम्ही आयुक्तांना पत्र दिलं, पत्राचं उत्तर आलं नाही, पुन्हा एकदा पत्र दिलं, स्मरणपत्र दिलं, काय उत्तर आलंय नाही आलंय, नेमकं काय घडतंय? बघा, मराठी भाषा आमचा स्वाभिमान आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी मोहीम सुरू केली मराठी नामफलकाची. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आजही मराठी नामफलक आपल्याला दिसत नाहीये. महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे की देवनागरी ठळक अक्षरामध्ये त्या ठिकाणी मराठी नामफलक झळकले पाहिजे प्रत्येक दुकानाने आस्थापनावर. आणि त्या अनुषंगाने आम्ही एक मोहीम सुरू केली. या मोहीमअंतर्गत आम्ही 14 मे ते 12 जूनपर्यंत 35,000 आस्थापनांना भेट दिली आणि ह्याच्यामध्ये आम्हाला 1124 दुकानांनी त्या ठिकाणी नामफलक लावलेले नाही असं निदर्शनास आलं. त्यावर आपण दंड वसुली आणि खटला देखील दाखल केलेला आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं काम करत होतो तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की जनगणना आणि SIRचा प्रचंड लोड आहे आणि 127ची रिक्वायरमेंट आपल्याला त्या ठिकाणी आहे मॅनपॉवरची, पण आपल्याकडे फक्त 57 अधिकारी त्या ठिकाणी आहेत. मग अशा वेळेस त्या ठिकाणी भरती का होत नाही आहे? 100% भरती झाली तर कार्यवाही करताना आपल्याला कुठे अडचण येणार नाही किंवा ही कार्यवाही आज आपण 35,000 आस्थापनांना भेट दिली आहे तर आज आपल्याला 9 ते 10 लाखचा टार्गेट कव्हर करायचा आहे. तर ह्या गोष्टीला जलद गती प्राप्त होईल या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी आयुक्त महोदयांना पत्र दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक विषय त्या ठिकाणी आहे. परवान्यांना घेऊन त्या ठिकाणी विषय आहे की कशा प्रकारे कोणीही आज परवाने इनबिल्ट सिस्टम असल्यामुळे वेबसाईटमध्ये कोणीही त्या ठिकाणी परवान्यासाठी अप्लाय करतो. मागे देखील अशीच केस झाली. त्या टायमाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या नावाने देखील फेक परवाना काढण्यात आला एका बारचं. तर अशा प्रकारे जर मुंबईमध्ये गोष्टी घडत असतील तर ह्यावर काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे. या अनुषंगाने आम्ही आयुक्त महोदयांना 1 जूनला पत्र दिलं होतं. त्यामध्ये सगळ्या अडचणी आणि सगळ्या समस्या आम्ही मेन्शन केलेल्या आहेत, पण आम्हाला काहीही रिप्लाय आलं नाही किंवा आम्हाला त्या बैठकीची वेळही मिळाली नाही. त्यानंतर आम्ही परत 14 जुलैला स्मरणपत्रही त्यांना दिलं की हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि हा विषय किती गहन आहे. मराठी हा विषय मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी अतिशय गहन आहे, पण अजूनही आम्हाला त्याबद्दल काहीही रिप्लाय आलेला नाही आहे. माननीय महोदया बिझी असतील, आम्ही समजू शकतो. पूर्ण मुंबईला एक आयुक्त आहे, त्यांच्याकडे बरेच विषय येत असतील, पण मराठीचा विषय हा कुठला लहान विषय नाही. हा प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला किंवा महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं. पण असो, ठीक आहे, जर ते करत नसतील तर आमचे मराठी भाषा मंत्री सन्माननीय सामंत साहेब आहेतच आणि नक्कीच आम्हाला त्यांच्याकडून दाद मिळेल असं आम्हाला त्या ठिकाणी. तुम्ही आता सामंतांना भेटणार आहात? सामंत साहेबांशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे. सामंत साहेबांना आम्ही पूर्ण विषय सांगितलेला आहे. नक्कीच आता येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांची वेळ मिळेल तर त्यांच्याकडे आम्ही ही बैठक घेऊ. पण महापौरांकडे उपमहापौरांनी पण एक पत्र पाठवलं किंवा ते पत्र पाठवत आहेत, बरेच जण पाठवतात, तुम्ही पाठवलंय, उत्तरं तुम्हाला मिळत नाहीयेत, म्हणजे प्रशासन किंवा आयुक्त तुम्हाला जुमानत नाहीये, असं काही आहे? नाही, बघा, माननीय आयुक्त महोदय एकच आहे, खूप सारे विषय त्यांच्याकडे येत असतील, पण मला असं वाटते त्यांच्या हाताखाली AMC देखील आहे. तुम्ही त्यांना विषय फॉरवर्ड करून ती बैठक संपन्न होऊ शकते. DMC आपले बरेच DMC आहे, या विभागाचे पण DMC आहे. तुम्ही त्यांना जबाबदारी देऊन ही बैठक घेऊ शकतो. तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्यांनीही जरी आम्हाला ते उत्तर दिलं तरी आम्ही असं म्हणत नाही, पण बैठकच जर 1.5 महिन्यापासून होत नसेल, अधिकारी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. महिनाभर उन्हातानामध्ये त्या लोकांनी, इन्स्पेक्टरनी व्हिजिट दिल्या आणि खूप चांगल्या प्रकारे आउटपुट आणलं. पण आपल्याला अजून प्रभावी काम करायचं असेल आणि जर तुम्ही बैठका देत नसतील तर ह्याच्यात महापालिकेचं भरपूर मोठं नुकसान आहे आणि ह्याचं उत्तर नक्की आयुक्त देतील, मला असं वाटतं. आहे अपेक्षा? नक्की अपेक्षा आहे. ते आन्सरेबल आहेत, मुंबईकरांना आन्सरेबल आहे. भले ते आम्हाला लिखित उत्तर देत नसतील, पण नक्कीच पत्रकारांच्या माध्यमातून उत्तर देतील अशी आशा आहे. पत्रकारांच्या मार्फत तुम्हाला उत्तर मिळेल असं वाटतंय किंवा तुम्ही तशी अपेक्षा व्यक्त करताय, पण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, ट्रस्टी आहात, तुम्हाला उत्तर देणं त्यांनी जास्त गरजेचं आहे किंवा ते संयुक्तिक आहे? नाही, अगदी चुकीचं आहे. बघा, जर आम्हालाच उत्तर मिळत नसतील तर सर्वसामान्यांचा आपण काय विचार करावा. पण नक्कीच लोकशाहीमध्ये उत्तर दिलं पाहिजे. लोकप्रतिनिधी आम्हाला म्हणूनच निवडून दिलेलं आहे लोकांनी की त्यांची समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत मांडू आणि त्यांच्याकडून उत्तर मिळतील तर आम्ही लोकांमध्ये जाऊन सांगू शकू की आम्ही काय केलं किंवा सन्माननीय शिंदे साहेबांनी जी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडताना जर अशी अडचण येत असेल तर वरिष्ठांच्या कानावर नक्की घालू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेंसह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.